प्राईम डेव्हलपर्स, कुंभरड्याची माऊली, राधेश्याम मित्रमंडळ, महाराष्ट्र मेटल कॉर्पोरेशन अमित धुमाळ, शिवम मार्बल अँड ग्रॅनाइट, रिद्धी सिद्धी इम्पेक्स, गोल्डन मार्बल, गॅलेक्सी सेरेमिक स्टुडिओ, कुंभरड्याचा सम्राट, मुन्नोत इंडस्ट्रीज, कॅम्बे स्टोर्स, वैभव मयेकर आणि संपदाजी मयेकर, त्याचबरोबर राकेश वाळेकर आणि दत्ता मोहिते, रुपेश खांडके, विजय भानगे, महेश परमार आणि सोनल परमार, रुपेश पाटील आणि प्रिया पाटील, पृथ्वी जैन, अमोल लोटलीकर, अमीनजी पटेल, अतुल शहा, कुंभरड्याचा महाराजा, अर्जुन गोळे, SCS स्पोर्ट्स, पॉवर स्पोर्ट्स, अजिंक्य बेलोसे, ट्रिपल S स्पोर्ट्स, नरेंद्र खाडका, रिस्क अँड रिच स्पोर्ट्स, भूषण नलगे आणि KK स्पोर्ट्स कुणाल माने. सर्वांच्या पुरस्कर्त्यांचे मनपूर्वक आभारी ते व्यक्त करून आजच्या दिवसाला मी ते सुरुवात करत आहोत. नाणेफेकीचा कौल ऑलरेडी झालेला आहे आणि नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय तो टीम कुंभरवाडा रॉयल संघाने. सर्व आमच्या आयोजन समिती या स्पर्धेमध्ये ज्याप्रमाणे आपण बघतो की मागचे कित्येक वर्ष अप्रतिम कामगिरी करत असताना आयोजन समिती राकेश वाळेकर, रुपेश खांडके, विजय बनगे, महेश परमार, दिनेश सांगळे, शैलेश चौरसिया, दत्ता मोहिते आणि त्याचबरोबर त्यांची कोर कमिटी सुद्धा आहे. त्यांच्यासोबत विनय मयेकर, ओमकार जामसुदकर, शुभम तळदेवकर, ओमकार मोरे, अजिंक्य बेलोसे, जय जाधव, संतोष गोळे, शशिकांत मकवाना, संजय बांबुरे, साहिल देवरे, लोकेश मोरे आणि राज बणगे. सर्व टीमचं मनपूर्वक स्वागत आहे. चला बॉल बॉईज आपापली जागा घ्या. तसा चेंडू ग्राउंडच्या बाहेर जाईल, आपली जबाबदारी वाढते त्या ठिकाणी आणि ताबडतोब चेंडू पंचांकडे देऊन टाकायचा आहे. आमच्यासोबत व्यासपीठावर काही दिग्गज मंडळी तुम्हाला बघायला मिळत आहेत. स्वतः संघाचे संघमालक ओमकार कटककर इथे आहेत. त्याचबरोबर ओमकारजी कटककर जे मात्र रॉयल्स टीमचे ओनर आहेत. त्यानंतर आमच्यासोबत ज्यांच्या शुभस्ते आपण टॉस कंप्लीट केला उदयजी खडपे आमच्यासोबत आहेत, अजयजी खानविलकर आपल्यासोबत आहेत आणि सर्व वरिष्ठ मंडळी आपण या ठिकाणी बघतोय जे मात्र नेहमीच आपल्या विभागातल्या सर्व खेळाडूंना खूप चांगला सपोर्ट करतात. मग मॅच कुठे असू दे. मला आठवतं की गिरगाव चॅम्पियन्स लीगला हे सर्व महानुभाव तिथे होते आणि खूप एन्जॉय केली जेव्हा मोर्या स्पोर्ट्स कुंभारवाडा संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचला होता. जबरदस्त धुबाकूळ घातला होता सर्वांनी. धवल बॉल आहे का? सो ओपनिंग बॅट्समन इन द ग्राउंड. लक्षात ठेवा पंचांनी सूचना द्यायची बॅट्समनला आणि फिल्डिंग टीमला सुद्धा. एका ओव्हरमध्ये फक्त एकदाच तुम्ही चर्चा करू शकता. वन्स इन अ ओव्हर. प्रत्येक वेळेला जवळ येण्याची गरज नाही आहे बॅट्समनला किंवा विकेट किपरला बॉलरकडे जाण्याची गरज नाही आहे. त्यामुळे भरपूर वेळ जातोय. काल आपण बघितलं की पहिला सामना जवळजवळ 1 तास आणि 20 मिनिटं एवढा वेळ गेला होता. आज आपल्याला 10 मॅचेस कव्हर करायचे आहेत. लक्षात ठेवा जर आपण ही वेळ कॅल्क्युलेट केली प्रत्येक मॅचला जर एक तास जर आपण काउंट केला तर ॲटलिस्ट आपण 10 ते 10:30 पर्यंत आपण शेड्यूल कंप्लीट करू शकतो. आज आपल्याला एकूण 10 मॅचेस करायचे आहेत. चला गोलंदाज सज्ज होते संघाचा संघनायक ओमकार मयेकर. स्ट्राईक केलं स्वप्नील, नॉशा किंगला हृदय. अंपायर सिग्नल करतायत. लक्षात ठेवा वेळ सांगतोय तुम्हाला बरोबर 12:14 होत आहेत आणि आपण स्पर्धा इथे सुरू करतोय, सामना सुरू करतोय. सेकंड डेला आपण सुरुवात इथे करतोय आणि गोलंदाज सज्ज होते संघाचा संघनायक ओमकार मयेकर. ऑल द बेस्ट. पहिला चेंडू सेकंड डेचा. पहिला चेंडू इनसाइड एज समोर थोडासा क्रॉस बॅटेड शॉट खेळायचा प्रयत्न होता आणि पहिलाच बॉल खूप चांगला टाकलाय. हलकासा लेग कटर बॉल होता, बाहेर निघत होता चेंडू. बॅट खूप वेगाने स्वाईप केली होती पण टायमिंग जमलं नाहीये. स्ट्रायकिंगला स्वप्नील आणि पहिलाच बॉल डॉट. स्वप्नील वीर. पहिला चेंडू निर्धाव गेलाय. पूल करायचा प्रयत्न होता, व्यवस्थित टायमिंग करू शकला नाहीये. आपण बघत आहोत कुंभरवाडा प्रीमियर लीग सीझन 5 5वं पर्व या स्पर्धेचं. बहुचर्चित बहुप्रतीक्षित मोस्ट अवेटेड क्रिकेट टुर्नामेंट आपण जी बघतोय ती म्हणजेच आपल्या या विभागातली गिरगावची अत्यंत मानांकित क्रिकेट स्पर्धा ती म्हणजेच कुंभरवाडा प्रीमियर लीग. सेकंड बॉल. पुढचा चेंडू. पुन्हा ओमकार तयार. ऑप्शनच्या बाहेर आहे. चेंडू खूपच बाहेर आहे.
इट्स अ वाईट. धवल टेलर पंचांच्या भूमिकेत त्या ठिकाणी आपण बघतोय. पंचांकडून सिग्नल आहे वाईट बॉल. पहिलाच बॉल डॉट होता, नंतर वाईट बॉल. धावसंख्या दाफलकर 1. नेक्स्ट बॉल ओमकारचा. समोर मारलाय ऑन दी राईस. गुड शॉट. इट्स अ 2D. 2 धावेचा हा फटका. 2D शॉट. 2 धावेची मदत. 2 धावेने फलंदाज खातं उघडतोय. स्ट्रायकिंगला स्वप्नील वीर. धावसंख्या 3. एक वाईड, एक 2D. धावसंख्या 3 धावा धावफलकावर. काल आपण बघितलं की थोडंसं नैराश्य, आपण नैराश्य असं म्हणणार नाही, पण आपण बघतो त्या ठिकाणी थोडंसं मात्र आपण बघितलं त्या ठिकाणी पराभूत झाल्यानंतर मन खालवलं होतं पण रॉयल्सचं. हो गुड शॉट. चांगला टायमिंग केलाय चेंडूवर. समोर मारलाय मिड ऑफच्या दिशेने आणि पुन्हा एकदा हा 2 धावेचा फटका. 2D शॉट. 2D अगेन. पंचांनी तुम्हाला ते सांगितलं की चेंडू तिथून कधीही आतमध्ये येऊ शकतो, त्यामुळे तुम्हाला प्रयत्न करावा लागेल धावून धावा पूर्ण करण्याचा. या 2 धावा आणि धावसंख्या धावफलकावर 5. इट्स अ फाइन अबाउट. परिषटक मार्गस्थ आहे. पुढचा चेंडू ओमकारचा. समोर मारलाय. क्षेत्रक्षेत्र तिथे आहे. धाव घेण्याची गरज त्या ठिकाणी होती का? कारण हृदय अत्यंत वेगाने क्रीजच्या बाहेर आला होता, पण त्या मोमेंटला स्वप्नीलने ताबडतोब सिग्नल केला. काय गरज नाहीये. प्रत्येक टीमच्या 2-2 मॅच झाल्यानंतर आपण इथे मात्र एक कॅप तिथे देणार आहोत. पर्पल कॅप, ऑरेंज कॅप तुम्हाला पाहायला मिळणार स्पर्धेमध्ये. हो समोर समोर मारलाय. उंच तर गेलाय आणि थोडासा मिसटाईम फटका होता, पण बघायचं धावा किती मिळतील या चेंडूवर. आणि पंचांचा इशारा आला म्हणजेच या चेंडूवर 2 धावेंचा. 2 धावा. 2D आणि धावसंख्या धावफलकावर 7 धावा. येस बॉल आलेला आहे. 7 धावा धावफलकावर. एकूण 8 संघ या स्पर्धेमध्ये लीग फॉर्मॅटमध्ये खेळत आहेत आणि प्रत्येक वर्षी आपण हे चित्र बघतो. 8 संघ दरवर्षी खेळत असतात आणि 8 संघाची नावं सुद्धा फिक्सच आहेत. मोस्टली आपण बघतो या संघाच्या संघनायकांमध्ये सुद्धा, संघ मालकांमध्ये सुद्धा आपण बरीचशी 30 नावं बघतो, पण यावर्षी 2 नवीन संघ मालक आहेत. हो इथे मात्र फिल्डिंग बघा त्या ठिकाणी थोडंसं फंबल बघायला मिळालं, पण चांगला कंट्रोल केलाय. कुमोडोर फायटर्स प्रशांत गांधी यांचा संघ, चॅलेंजरचे संघमालक राकेश वाळेकर. तर एका षटकाचा खेळ समाप्त होते. धावसंख्या 7 धावा धावफलकर. अत्यंत इकॉनॉमिकल षटक टाकलंय. कुठलाही मोठा फटका मारण्याची संधी दिली नाही षटकामध्ये ओंकार मयेकरने आणि फक्त 7 धावा धावफलकावर. चॅलेंजरचे संघमालक राकेश वाळेकर, पॅन्थरचे संघमालक साहिल चव्हाण, कुमोडोर टायगर्सचे रुपेशजी खांडके आणि त्याचबरोबर मंगेश. त्यानंतर लायन्स टीमचे संघमालक प्रवीण दांडेकर, राजा मेस्त्री, विजय गुरव. वॉरियर्सचे कॅप ओनर आहेत म्हणजेच महेश परमार आणि सोपान जुनघरे. आणि हे 2 जे संघ माले त्यांची आवर्जून उल्लेख करेन की म्हणजेच टीम कुमोडोर रॉयल्स ओमकार कटक्कर हे नवीन संघ मालक आहेत आणि त्यानंतर ब्लास्टरचे आपण संघ मालक बघतो जे अर्जुन गोळे आणि राहुल भालेकर. हे सर्व संघ मालक नवीन आहेत. लेफ्ट हँडर स्ट्रायकिंग गेला. गोलंदाज नरेंद्र आहे. पहिलाच बॉल खूप चांगला टाकला. गुड लेंथ वरनं खूप चांगला चेंडू बाउन्स झाला. थाय पॅडला चेंडू ब्रश होऊन मागे येतोय फाईन लेग मध्ये. निर्धाव चेंडू नरेंद्रचा. नेक्स्ट बॉल समोर ऑन साइडला प्लेस केला. रनआउटची संधी त्या ठिकाणी. थोडंसं मोबाईल त्या ठिकाणी बघितलं कम्युनिकेशन नाही होत आहे. चेंडू कव्हर करेपर्यंत अक्षरशः डोळ्याच्या समोरून ही धाव चोरली आहे आणि हृदयने खातं उघडलं एका धावेने. नरेंद्र पाडवेकर बॉलिंग मार्कवर. षटक क्रमांक 2 तो हाताळतोय. लक्षात ठेवा की आपण जी वेळ दिली आहे ती 12:14 या वेळेला बरोबर सामना सुरू झालाय आणि त्या वेळेनुसार तुम्हाला खेळायचं आहे. एकूण 6 षटकं तुम्हाला टाकायची आहेत 30 मिनिटांमध्ये, त्यामुळे जास्त वेळ घालवू नका. धावसंख्या 8. नेक्स्ट बॉल टू स्वप्नील वीर. समोर थोडासा उंच गेलाय, थोडासा मिस टाइम फटका. बघायचं आहे धावून ते एकदा तिथे पूर्ण केले. चेंडू आतमध्ये येतो काय बाहेर जातोय आणि जवळजवळ आपण त्या ठिकाणी बघतो की 2 धावा या 2Dच्या असतील. 2 धावेची मदत धावसंख्येत भर. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 धावा धावफलकावर.
दुहेरी अंकात धावसंख्या डबल फिगरमध्ये 10 धावा. पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप रुपेश हृदय आणि त्याचबरोबर बघतोय त्या ठिकाणी स्वप्नीलमध्ये सुरू आहे. फुल लेंथ होता, फ्लिक केलाय, मनकाटी फटका आणि जो बंदा गॅप बंदा चेंडू कव्हर केला जाईल. विनय मयेक त्या ठिकाणी चेंडू कव्हर करेपर्यंत चिकी सिंगल कंप्लीट केली ती स्वप्नील वीरने धावसंख्येत भर आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती धावफलकावर 11 धावा. 11 धावा धावफलकावर. नेक्स्ट मॅचसाठी दोन्ही टीमने रेडी राहायचंय. कुंभारवाडा पॅन्थर्स आणि कुंभारवाडा चॅलेंजर्स दोन्हीही संघ नायक रेडी राहायचं आहे. आपण फुल लेंथ ऑन ड्राईव्ह संदीप पुन्हा रनआउटची पण तोपर्यंत कव्हर करून वेळ गेलाय. बराच वेळ जातो त्या ठिकाणी चेंडू कव्हर करेपर्यंत आणि मिळते या चेंडूवर एकच धाव. बिटवीन द विकेट स्ट्रॉंग आहे. आपण बघतो हृदय खांडके पण बघतो त्या ठिकाणी गॅप मध्ये तो खेळतोय. चांगला कंट्रोल आहे. लेदरबॉल सुद्धा खूप चांगला क्रिकेट खेळतो. रेग्युलरली खार जिमखान्याच्या मैदानावर प्रॅक्टिस सुद्धा करत असतो. पुढचा चेंडू नरेंद्रचा शॉर्ट ऑफ लेंथ आहे. समोर ऑफर केला फटका. चांगली फिल्डिंग एकच मात्र धाव मिळणार नाही आहे चेंडूवर. षटक जवळजवळ आपण बघतो त्या ठिकाणी होते समाप्त आणि धावसंख्या धावफलकावर फक्त आणि फक्त 12. अवघ्या 5 धावांचं षटक टाकलंय. अवघ्या 5 धावांचं षटक टाकले नरेंद्र पाडवेकरने. या जर असेल तर म्हणजे ट्विस्ट या मॅच मधला 50-50 ओव्हर. गेम चेंजिंग ओव्हर. आपण एक चित्र आपण असं बघितलं की पहिल्या मॅचमध्ये जे 50-50 ओव्हरचं जे चॅलेंज होतं 10 धावांचं होतं आणि पहिल्या मॅचमध्ये दोन्हीमध्ये 10 धावांचं चॅलेंज एक्सेप्ट करून ते चॅलेंज पूर्ण केलं होतं. पण आपण नंतर जी मॅच बघितली त्या मॅचमध्ये 10 धावांचा चॅलेंज इथे मात्र कंप्लीट करू शकले नाही दोन्ही इनिंगमध्ये. दोन्ही टीम 10च्या आतमध्ये दोन्ही इनिंगमध्ये आपल्या बघायला थांबवलं होतं दोन्ही षटकांमध्ये. शिवम यादव चॅलेंजिंग ओव्हर 50-50 ओव्हर. लेफ्ट हँडर समोर लेफ्ट हँडर बघायचं ॲडव्हान्टेज बॅट्समनकडे. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ आहे. ऑन साइडला प्लेस केला चेंडू आणि बघायचं धावा किती मिळतील चेंडूवर. चेंडू आतमध्ये आहे. ग्राउंडच्या आतमध्ये चेंडू आहे आणि मिळेल ती फक्त एकच धाव. शिवम यादव कालच्या पराभवानंतर आज मात्र ज्याप्रमाणे ओमकारने उल्लेख केला त्याच्या बाईट्समध्ये आणि ती इम्प्रूव्हमेंट बघायला मिळते गोलंदाजीमध्ये. व्हेरी गुड बॉलिंग. धावसंख्या 13. हो काय भन्नाट वेग होता चेंडूवर. मॅग्निफिसंट डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर खूप काही प्रश्न विचारले स्वप्नीलला या चेंडूने. मॅग्निफिसंट बॉलिंग. खूप चांगला कंट्रोल, चांगला इकॉनॉमिकल गोलंदाजी तीनही षटकांमध्ये. शिवम शॉर्ट ऑफ लेंथ आहे. हो क्या बात आहे. लेन बघा थोडीशी आखू ठेवली, थोडासा लांब ठेवला चेंडू, तिथून चेंडू राईज होतोय. वॉटर डिलिव्हरी. दोन्ही चेंडू अक्षरशः डॉमिनेट करणारे होते स्वप्नील वीरला. नेक्स्ट बॉल फ्रॉम शिवम अगेन 50-50 ओव्हर. समोर मारलाय. बघूया किती लांब जातोय आणि धावा किती मिळतील या चेंडूवर. त्या मिळतील त्या फक्त 2D. 2च धावा या चेंडूवर. चला जास्त वेळ जाऊ द्यायचा नाहीये. फिल्डिंग लावून गेलं लगेच. जसं मी उल्लेख केलाय की सूचना फक्त बॅट्समनसाठी नाहीये, गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी सुद्धा आहे. आपण लांबूनच काय ना काय ते कॉल्स द्यायचे. शक्यतो जवळ येऊ नका. आपल्या दिलेल्या वेळेत आपल्याला ही पूर्णपणे 6 षटकं कंप्लीट करायचीच आहेत. तिसरं षटक मार्गस्थ. आतापर्यंत ओव्हर रेट खूप चांगला ठेवलाय. बरोबर 10 मिनिटाचा वेळ त्यांनी घेतला आतापर्यंत मॅच सुरू झाल्यापासून आणि तिसरं षटक मार्गस्थ आहे. व्हेरी गुड जॉब. धावसंख्या 15. 15. 2 बॉल टू गो. ऑन साइडला संधी त्या ठिकाणी झेलची होती. हाय जम्प घेतली होती. झेल पकडू शकला नाही त्या ठिकाणी खेळाडू आणि झेल जवळ सुटलाय. मिळाली ती फक्त एकच धाव. आतापर्यंत शक्यत आले तर फक्त 4च धावा. लास्ट बॉल टू गो. शेवटचा चेंडू इनसाइड एज आहे आणि ते मात्र बघा अप्रतिम षटक. मॅग्निफिसंट बॉलिंग. अवघ्या 4 धावांचं षटक आणि ते मात्र मिळतील तर फक्त 2च धावा. फक्त 2च धावा मिळतील या षटकामध्ये तुम्हाला. कारण असं आपण बघितलं की चॅलेंजिंग ओव्हर 50-50 ओव्हर 10 धावांच्या कमी धावसंख्या जर कुठला गोलंदाजी करणारा संघ खर्च करतोय त्यापैकी फक्त 50% तुम्हाला धावा मिळणार आहेत आणि 50% तिथून लॅप्स होणार, कट केला जाणार.
14. धावसंख्या 14, 2 षटकांची धावसंख्या 12 होती. या षटकात आले तर फक्त 4च धावा. बघा 3 षटकांतर ऑफिशियली ड्रिंक ब्रेक असणार आहे, त्यामुळे पाणी पिऊन घ्या, हरकत नाहीये. आणि 4 धावा आल्यामुळे फक्त आपण बघतो त्या ठिकाणी फक्त 2च धावा मिळतील त्या बॅटिंग टीमला. एकानेच जायचं आहे, 2-2 जणांची गरज नाहीये. ही सूचना लक्षात घ्या टायगर्स, लक्षात ठेवा. जी सूचना आपण काल सुद्धा आपण प्रत्येक संघाला दिली होती, प्रत्येक खेळाडूला दिली होती की शक्यतो एकच खेळाडू आतमध्ये जाईल कोऑर्डिनेट करण्यासाठी, दोघांनी जाण्याची गरज नाहीये. आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये शैलेशजी चव्हाण साहेबांचं आगमन झाले. म्हणून स्वागत आहे शैलेश दादा आपलं. मोर्या स्पोर्ट्स कुंभारवाडा या संघाचा आपण जर एक ग्राफ बघितला, सक्सेसचा ग्राफ, यामध्ये निश्चित शैलेश भाऊंचा खूप मोठा वाटा आहे. कारण त्यांनी प्रत्येक वेळेला आपल्या संघाला बॅक केलंय, त्या संघाला सपोर्ट केलाय, त्या संघाचे इंटरेस्ट आपण त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून त्यांनी टाकलेले आहेत. आणि खूप चांगलं क्रिकेट मोर्या स्पोर्ट्स कुंभारवाड्याच्या माध्यमातून आपण प्रत्येक खेळाडू खेळत असताना बघत असतो. चला आपण सुरू करूया मॅच. षटक क्रमांक 4, नरेंद्र पाडवेकर. समोर मारलाय, ऑट शॉट, उंच गेलाय, लांब सुद्धा गेलाय, उत्तुंग मारलाय. किती लांब गेला बघूया, पंच कन्फर्म करतायत. धवल टेलर, इट्स अ 6, ह्यूज 6. A&D साऊंड्स आमचे त्या ठिकाणी खूप चांगला ऑपरेट आपल्याला बघायला मिळते त्यांच्या माध्यमातून. काल आपण खूप सुंदर अशी गाणी सुद्धा त्यांच्या माध्यमातून ऐकली आमचे ऑपरेटर अशोक यांच्याकडून. अक्षय रेडी आपण षटकार केल्यानंतर आपण निश्चितच आपल्याला चान्स मिळेल. पण काय फटका मारलाय, अप्रतिम फटका स्वप्नील वीरच्या बॅटमधून. आणि या षटकारमुळे धावसंख्या बघते जी अंकित झाली ती 20 धावा धावफलकावर. पहिल्या षटकाराची नोंद झाली आजच्या दिवसामध्ये. शो, क्या बात है, ये है कमबॅक, परफेक्ट रिप्लाय. गुड लेंथ वरून चेंडू ज्याप्रमाणे राईज झालाय, अप्रतिम. नेक्स्ट बॉल, पुढचा चेंडू, सेम ॲज इट इज, लीडिंग एज, हुक केला हा फटका. आणि फक्त एकच धाव या चेंडूवर, एकच धाव मिळाली चेंडूवर. धावसंख्या 21-21. अजून एक ॲज इट इज. जसा पहिल्या चेंडूवर आपण बघितला समाचार घेतला होता, तसा पुन्हा एकदा घेतलाय नरेंद्र पाडवेकरच्या विरोधात. आणि अजून एक मोठा आलाय. किती लांब आलाय, हो, षटकार आलाय. आमचे अक्षय, चला गाणं सुद्धा वाजवा, येऊ द्या डीजे. व्हॉट अ बॅटिंग. तुंग षटकारामुळे आपण बघतो की सामन्याचं चित्र बदललंय. 27 धावा धावफलकावर. रुपेश भोपळे आगमन झाले. व्हेरी गुड आफ्टरनून रुपेश. 27 विदाउट लॉस. मागच्या षटकात बघितलं की थोडंसं बघितलं त्या ठिकाणी फक्त 2च धावा आल्या होत्या, पण त्याची भरपाई या षटकामध्ये करतोय. 2 षटका त्यांनी नरेंद्रच्या विरोधात मारलेत स्वप्नीलने. परफेक्ट रिप्लाय. 2 षटकार या षटकामध्ये, धावसंख्या 27. आणि दोन्ही षटकार स्वप्नीलने मारलेत. हे षटक थोडंसं महागडं ठरतंय. फ्युजन कॅरिड यांच्याकडून 1000 रुपयाचं कुपन आपण बघतोय स्पर्धेमध्ये ॲज अ मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत प्रत्येक सामन्यामध्ये. पार टाकण्याचा प्रयत्न होता, चेंडू लेगस्टिकच्या बाहेर आहे. दबाव दबाव, गोलंदाजीवर दबाव, गोलंदाजावर दबाव. प्रेशरमध्ये आलाय गोलंदाज नरेंद्र. इव्हन पहिलं षटक त्याने खूप चांगलं टाकलं होतं, 5 धावांचं षटक त्याने टाकलं होतं. पण इथे मात्र धावा तो भरपूर खर्च करतो आतापर्यंत. या षटकात त्या आल्या त्या 14 धावा. धावसंख्या 28.
शॉर्ट ऑफ लेन, मिस टाइम, झेलची संधी आणि झेल. फलंदाज बाद. गुड कॅच, गुड टेकन. चांगला झेल शिवमने पकडलाय. फलंदाज बाद. थँक्यू अक्षय, धन्यवाद. खूप चांगलं संगीत, आमच्या आवाजाची काळजी ते घेत असताना A&D साऊंड, थँक्यू. A&D ऑडिओ. स्ट्रायकिंग केला न्यू बॅट्समन आपण बघतो, बॅटिंगला येतोय. वन डाऊन बॅट्समन येतो तो रोहन वाडकर. लीडिंग एज अगेन, जेलची संधी आणि ड्रॉप. ज्याप्रमाणे ओमकार त्याच्या बाजूला पोहोचला, ओमकारला थोडासा डाऊट होता की झेल सुटेल की काय, तसं काय घडलं तिथे त्या ठिकाणी आणि जीवदान मिळालंय. रोहनला पहिल्या चेंडूवर जीवदान. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. हे षटक सामना थोडंसं कलाटणी नेण्यानं ठरलं, कारण या षटकात भरपूर धावा खर्च झाल्या. तब्बल 15 धावांचं षटक बघायला मिळालं नरेंद्र पाडवेकरचं. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या अंकित झाली 29 धावफलकावर. 2 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. मी पुन्हा एकदा अजून एक ऑफिशियली कॉल देतो दोन्ही टीमला नेक्स्ट मॅचमध्ये आपली लिस्ट अपडेट करायची येऊन, ते म्हणजेच पॅन्थर आणि चॅलेंजर्स. पॅन्थर शुभम तळदेवकर आणि चॅलेंजर्सचे कॅप्टन आहेत ते म्हणजेच प्रवीण धनावडे. आपली लिस्ट अपडेट करा दोन्ही खेळाडूंनी. गोलंदाज सज्ज शिवम. शॉर्ट ऑफ लेन, तुझा पूलचा फटका, चांगला फटका बघायला मिळतोय. इट्स अ 2D शॉट, 2 धावेचा हा फटका. 31 बघायचंय काय टार्गेट सेट केलं जाईल. मग आपण एक प्रश्न विचारला होता हृदयला की काय मनामध्ये चाललंय, किती टार्गेट होऊ शकतं. तो म्हणतो पहिली मॅच खेळतोय, असं काही ठरवलं नाहीये, पण निश्चित आम्ही चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न करू. चेंडू आपण बघतोय मागे येतोय, लेग गलीमध्ये चेंडू जाईल. कोशांकी क्षेत्रात 1 धाव आणि धावसंख्या 32. टायगर संघ पहिल्यांदा या स्पर्धेमध्ये या सीझनमध्ये खेळत आहेत, पहिल्या सामन्यात ते खेळत आहेत, त्यामुळे थोडीशी सावध सुरुवात त्यांनी केली आहे. कुठल्या प्रकारची रिस्क ते घेत नाहीये, धावा बनवण्याचा प्रयत्न ते करतायत. षटक क्रमांक 5 सुरू आहे, धावसंख्या 32 धावफलकावर आहेत आणि अजूनही यांतर एक षटक बाकी आहे. 32. ओ रायझिंग डिलिव्हरी, रायझिंग अँड सरप्रायझिंग. योग्य डिसिजन, ओमकारचं योग्य डिसिजन आणि ताबडतोब चॅलेंज केलंय पंचांच्या डिसिजनला. तिसऱ्या पंचांना बघायचं, चॅलेंज केलंय या डिसिजनसाठी, तिसऱ्या पंचांना रेफर केलंय. चला फिल्डिंग लावून घ्या. पंचांचा निर्णय येईल तिथे. मात्र तिसरे पंच आहेत ते आमचे या पंचांच्या टीमचे कॅप्टन युवराज भालेराव. पंचांनी घेतला आहे, पंचांनी मात्र निश्चितच चर्चा सुरू आहे त्यांची कंट्रोल रूममध्ये प्रोलिंग स्पोर्ट्सच्या. इट्स अ वाईड, रिव्ह्यू लॉस्ट आणि 1 फॉर द ओव्हर. सुद्धा कॉल दिला गोलंदाज शिवमला. चेंडू खूप चांगला राईज केला होता, पण कुठेतरी डाऊट होता ओमकारला म्हणून त्यांनी लगेचच पंचांना चॅलेंज केलं आहे डिसिजनसाठी, पण त्याच्या विरोधातही चॅलेंज केलेलं आहे आणि पंच आपल्या निर्णयावर ठाम तटस्थ. चला जास्त वेळ न घेता सामना सुरू करायचा लवकरात लवकर.
प्रत्येक इनिंगमध्ये प्रत्येक संघाला एक एक रिव्ह्यू आहे, लक्षात ठेवा. धावसंख्या तरी धावफरक 33. 3 चेंडू झाले, 3 चेंडू शिल्लक. 2 चेंडू झालेत. हो, चांगला चेंडू ब्लॉक होलमध्ये. रिप्लाय. चांगला चेंडू खोल टप्प्याचा बुंदामध्ये टाकलेला आणि बांधून ठेवणारा चेंडू. लक्षात ठेवा, या षटकांचं लिस्ट अपडेट करून घ्या प्लीज. रिक्वेस्ट आहे प्रवीण आणि शुभम तळदेवकर. रोलिंग स्पोर्ट्स तुम्ही युट्यूबवर तुम्ही बघू शकता. स्पर्धा क्लीन बॉल 3-5 उद्ध्वस्त. दांडीकुल. शेवटचे 2 चेंडू या षटकाने शिल्लक आहेत. बॅटिंगसाठी बॅट्समन आलाय नवीन फलंदाज राकेश मोरे. ओहो, क्या बात आहे. जबरदस्त चेंडूची फेक. खूप चांगला चेंडू आणि पंचांचा इशारा डिक्लेअर झोनमध्ये एका धावेसाठी. बॅटची हलकीशी एज घेऊन चेंडू मागे निघून गेलाय. लास्ट बॉल 5व्या षटकातला शेवटचा चेंडू. हे षटक झाल्या लिस्ट अपडेट करून घ्या ताबडतोब दोन्ही संघ. हो, चांगला चेंडू होता. खोलवर डब्याचा चेंडू फ्लिक केलाय स्क्वेअर लेग मध्ये आणि चेंडू कव्हर करेपर्यंत एकदा तिथे कंप्लीट. 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय. करंट रन रेट 7चा आणि धावसंख्या 35 अंकित झाली धावफलकावर. 35 लॉस ऑफ 2 आफ्टर 5 ओव्हर्स. चला लवकर खूप चांगला राखलाय. बरोबर 25 मिनिटं एवढा वेळ तुम्ही घेतलाय ती 5 षटकांसाठी आणि याच ओव्हर रेटने आपल्या पूर्ण दिवसामध्ये खेळायचं सुद्धा आहे. प्रत्येक संघटनाला ही सूचना आहे, एक सहकार्य आम्हाला तुमच्याकडे अपेक्षित आहे की 1 तास आम्ही प्रत्येक मॅच जरी पकडलं तर आपण निश्चितच 10-10:30 पर्यंत आपण शेड्यूल कंप्लीट करू शकतो. गौरव पंडित पहिला चेंडू फुल टॉस. पहिलाच आपण बघतो की समोर मारलाय, थोडासा वाईडिश मारलाय मिडॉनला आणि पंचांचा येतो तो इशारा 2 धावेचा. इट्स अ 2D शॉट. बघा, मी दोन्ही संघटनांना सातत्याने सूचना करतो की आपण आपली लिस्ट अपडेट करा आणि टॉससाठी रेडी राहा. काल आपण पहिली मॅच जेव्हा झाली तेव्हा आपण ऑलरेडी सांगितलं की नेक्स्ट मॅच पासून तुम्हाला टॉसच्या अगोदर आपली लिस्ट अपडेट करायची आहे आणि त्यानंतर टॉससाठी रेडी राहायचं आहे. बॅटिंग टीमने घेतलाय रिव्ह्यू ओव्हर द वेस्टसाठी. ओव्हर द वेस्ट.
राकेश मोरे ऑन स्ट्राईक. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा गौरव पंडित. निर्णायक षटक, शेवट षटक, स्लॉग ओव्हरचं, डेथ ओव्हरचं, हाणामारीचं. 37 धावा, 2 गडी बाद. पुढचे चेंडू समोर मारलाय, ओव्हर पिच डिलिव्हरी, वॉट अ शॉट ऑन दी राईस, ऑन दी राईस. आणि फटका आपण बघतो सीमाराशी बाहेर, खणखणीत चौकार. याच फटक्यासाठी, या चौकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज त्यांनी जाहीर केलेलं आहे आमच्यासोबत शैलेश चव्हाण यांनी. गौरव पंडित राऊंड विकेट, फ्लिक. आणि आपण बघतो त्या ठिकाणी फ्लिक हा लेग ग्लान्स होते, मागे जातो चेंडू फाईन लेग मध्ये. एकच धाव मिळाली चेंडूवर, एक चौकार एक सिंगल. धावसंख्या 42. दोनही संघ चला लवकरात लवकर टॉस साठी या. 42. नेक्स्ट मॅच साठी रिपोर्ट करायचा आहे पॅन्थर आणि चॅलेंजर. चॅलेंजरचे कॅप्टन ते प्रवीण धनावडे, पॅन्थरचे कॅप्टन शुभम तळदेवकर. प्रवीण आपली लिस्ट अपडेट करा आपण लवकरात लवकर. प्रवीण, चेंडू समोर खायचा प्रयत्न, चेंडू जातो म्हणजे डिक्लेअर झोन मध्ये जवळजवळ बघूया त्या ठिकाणी चेंडू होईपर्यंत मिळेल त्या 2Dच्या 2 धावा. इट्स अ 2D शॉट. धावसंख्या 44. 44. षटकातले अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. 2 to go. गौरव पंडित राऊंड विकेट. समोर राकेश मोरे ऑन स्टाईलला प्लेस केले, त्या ठिकाणी चेंडू थोडासा डायव्हर्ट होतोय. गौरव स्वतः चेंडू कव्हर करण्यापर्यंत बॅकअप त्या ठिकाणी आहे, संधी आहे नॉशकी केला रनआउटची. फलंदाज बाद. राकेश बॅक टू डगआउट. 3rd विकेट डाऊन. लास्ट बॉल टू गो. स्ट्रायकिंग एंडला कॅप्टन हृदय खांडके. ऑन स्टाईलला चेंडू हवेमध्ये ग्राउंडच्या आतमध्ये चुकण्याचा चेंडू. आणि या ठिकाणी का घडलं बघा, चेंडू ग्राउंडच्या बाहेर सुद्धा गेला येऊन. पंचांचा इशारा बघू येते, म्हणजे 2 धावेंचा. आणि या 2 धावेने धावसंख्येत बघ, धावसंख्या 47, 47 आणि 48 टू विनेचं टार्गेट. लक्ष आहे 48 धावेंचं. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतोय, पण लिस्ट अजून अपडेट झालेली नाहीये. आपण साधारण सूचना तीच करतोय की इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार, पण त्याच्या अगोदर तुम्हाला लिस्ट अपडेट करायची आहे. लिस्ट अपडेट करून घ्या. जी अत्यंत कडक शब्दामध्ये सूचना आलेली आहे की इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं गरजेचं आहे. एक कॅप्टन रेडी झालाय शुभम तळदेवकर. तर प्रवीण, आपली लिस्ट अजून अपडेट झाली नाही, आपण टॉससाठी ताबडतोब या. लिस्ट अपडेट केल्याशिवाय टॉस होणार नाही, पण टॉस आपण करायचं आहे. आपण त्या ठिकाणी लिस्ट अपडेट करून घ्यायची आहे. पॅन्थर्स आणि चॅलेंजर्स या 2 संघादरम्यान साखळी स्पर्धेतला आजच्या दिवसातला हा दुसरा सामना.
सरांना विनंती करतो की नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. लगेच नाणेफेक झाल्यावर लिस्ट कृपया अपडेट करायची आणि सर्व संघांनी याची नोंद घ्यायची आहे. फिल्डिंग लावून घ्या, प्रॅक्टिस थांबवा. टायगर्स प्रॅक्टिस थांबवा, चेंडू घ्या पंचांनी. चला चला लगेचच आपण सामना पण इथे सुरू करतोय. फिल्डिंग सेट करून घ्या. नेक्स्ट मॅच सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे. प्रवीण धनावडे विरोधात शुभम तळदेवकर. हाय व्होल्टेज मॅच बघायला मिळेल. दोन्ही एकाच कॅलिबरचे खेळाडू. काल जसं आपण बघितलं की पहिल्या मॅचमध्ये प्रवीणने जो खेळ केला, सामन्याचा पुरस्कार त्याने पटकावला पॅन्थर्स संघाच्या विरोधात. त्याला आज खेळायचं आहे पहिल्या मॅचमध्ये. आणि चॅलेंजर्स संघाकडनं ज्याप्रमाणे त्याने चॅलेंजेस स्वीकारलं होतं, बॅटिंग जर चांगलीच केली आणि त्या धावा सुद्धा डिफेंड केला, हा सुद्धा कारनामा त्याने करून दाखवला. चला फिल्डिंग लावून घ्या, भरपूर वेळ जातोय. टायगर्स आपल्याला आज 10 मॅचेस कव्हर करायचे आहेत. 12 वाजून आपण 14 मिनिटांनी आज शेड्यूल सुरू केलंय. प्रत्येक मॅचला आपण 1 तास जरी पकडला तर आपण 10 ते 10:30 पर्यंत आपण शेड्यूल आज कंप्लीट करू शकू. बफरचा अजून 1 तास पकडले तरी पण 11 ते 11:15 पर्यंत आपल्याला शेड्यूल कंप्लीट करावं लागेल आज. स्ट्राईक एंडला कौरव, नॉन स्ट्राईक एंडला ओमकार. कालची बिनीची जोडी. हा चालू कर चालू कर. कालचीच आपण बघतो ही बिनीची जोडी या संघाची रॉयल्सची. अनबिटन राहिली होती काल पहिल्या मॅचमध्ये. स्ट्राईक एंडला गौरव. हृदय खांडके षटक क्रमांक पहिला. पहिलाच बॉल समोर मारलाय, थोडासा वाईडिश केलाय, पण 2 धावा निश्चित मिळतील या चेंडूवर. 2D 2 धावांनी सुरुवात केली आहे गौरव पंडितने. हृदय खांडके आणि आपण बघतो त्यासमोर आता गौरव पंडित ओपनिंग बॅट्समन. रॉयल संघासाठी आपण बघितलं की काल खूप चांगला खेळ केला, पण लास्ट मोमेंटला सामन्याला कलाटणी भेटली जेव्हा 710 धावा हव्या होत्या आणि त्या मोमेंटला त्या धावसंख्येचा पाठलाग झाला नाही आणि थोडंसं निराश झाले होते दोन्ही फलंदाज. पूर्ण टीम निराश झाली होती, पण आज एका नवीन उमेदीने ग्राउंडच्या मध्ये उतरलेले आहेत. 48 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. रिक्वायर रन रेट 8 रन पर ओव्हर. ओ क्रॉस बॅटेड शॉट ऑन साइडला प्लेस केला त्या ठिकाणी चेंडू. आणि ओमकार इथे अजिबात रेडी नाहीये, अजिबात रिस्क घेत नाहीये ओमकार धाव घेण्यासाठी. या ग्राउंडवर बिटवीन द विकेट धावा घेणं हे अक्षरशः दिव्य आहे. एवढ्या फिल्टर्समधून तो चेंडू एक्झिक्यूट त्यानंतर धावा घेणं, इट्स नॉट इझी जॉब. धावसंख्या 2. समोर पुन्हा एकदा थोडंसं आपण बघितलं की चेंडू चांगला राईज होत होता. अशा मोमेंटला आपण बघतोय समोर मारलाय, ऑन दी अप मारलाय अँड 2D शॉट अगेन. 2 धावा पूर्ण. धावसंख्या धावफलकावर 4. इट्स 4 ऑन अ बोर्ड इन फर्स्ट ओव्हर. रुपेश हृदय खांडके बॉलिंग मार्कवर.
वाईड बॉल, धावसंख्या दाफलकावर 5. राकेश जिवाळीकर, रुपेश खांडके, विजय भणगे, महेश परमार, दिनेश सांगळे, शैलेश चौरसिया, दत्ता मोहिते. संयोजन समिती. हो, चांगला रेज होता चेंडू, चांगला रायझिंग डिलिव्हरी होती. पूल करायचा प्रयत्न, टायमिंग करू शकत नाहीये, निर्धाव चेंडू. 2 डबल 1 वाईड, धावसंख्या 5. पण चांगला कंट्रोल गोलंदाजीमध्ये हृदय खांडकेचा. 5 धावा धावफलकावर षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आहे. पुढचा चेंडू हृदयचा. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन पण दिशाहीन. लेग स्टेजच्या बाहेर, वाईड. चला, प्रवीणने फायनल डिसिजन घेतलाय. टीम चॅलेंजर्स निर्णय केला त्यांनी बॅटिंग करू आम्ही नाणेफेक जिंकून, आणि शुभम तळदेवकरला म्हणजेच पॅन्थर टीमला इन्व्हाइट केलंय गोलंदाजीला. नेक्स्ट मॅच. धावसंख्या धावफलकावर 6 धावा, 2 डबल 2 वाईड. 6 धावा धावफलकावर. 48चा पाठलाग सुरू आहे टीम रॉयल्स कडून. ओ हो, क्या बात आहे. हा सेटअप होता. लेग स्टिचच्या बाहेर चेंडू ठेवला होता पहिला, त्यानंतर आपण बघितलं की बरोबर ब्लॉक होल मध्ये आणि डावी यष्टी उखळली आहे. क्लीन बोल्ड, फर्स्ट विकेट डाऊन. शिवम यादव 6 लॉस ऑफ 1. पहिला चेंडू कव्हर्स मध्ये इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न, आणि पुन्हा एकदा चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये 2 धावेसाठी 2D शॉट. स्कोर मोजन 8. जो रिक्वायर रन रेट होता त्या धावसंख्येवर पोहोचलेले आहेत. षटकामागे 8 धावा करायच्या आहेत आणि ती 8 धावा एका षटकाच्या अखेरीस अंकित झाली आहे. पण एक गोष्ट ही घडली ग्राउंडवर की आपण बघतो की ओमकारची 7 आता मात्र द्यावी लागणार. शिवमला एका षटकातील धावसंख्या 8. मॅच सुरू करा. स्वप्नील वीर आलाय गोलंदाजी मार्गवर. षटक क्रमांक 2 घेऊन आलाय. समोर आहे तो ओमकार, संघाचा संघनायक. मागच्या षटकात अजिबात त्याला संधी भेटली नाही स्ट्राईकला येण्याची, पण काल त्याने खूप चांगली आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने बॅटिंग सुद्धा केली होती आपल्या संघासाठी. स्वप्नील वीर, षटक क्रमांक 2, पहिला चेंडू सोडून दिलाय. लेफ्ट केला, ऑप्शनच्या खूपच बाहेर आहे. आदित्य शर्मा सिग्नल करतात आमच्या अझीमला. इट्स अ वाईड. ऑफिशियल ऑनलाईन स्कोरर अझीम, त्यांच्याकडे हा सिग्नल येतो आदित्य शर्माचा. इट्स अ वाईड. धावसंख्या 9. पुन्हा एकदा बाहेर, खूप दिशाहीन चेंडू. सलग 2 चेंडू ऑप्शनच्या खूपच बाहेर आहेत. वाईड, बॅक टू बॅक वाईड. धावसंख्या डबल फिगर मध्ये, दुहेरी अंकामध्ये 10 धावा धावफलकावर. इट्स अ 10 ऑन बोर्ड. Chasing the total of 48 in 6 over, required run rate 8 run per over. Now the 10 on the board. Oh, क्या बात है. मनगटी फटका. फ्लिक ऑफ द रिस्क. फ्लिक ऑफ द रिस्ट. अप्रतिम फटका. टायमिंग बघा चांगलं द्या चेंडूवर. फक्त टायमिंग केलं आणि दिशा दिली. गोशांकी क्षेत्रामध्ये 2 धावा आणि धावसंख्या 12. 12 धावा धावफलकावर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. दुसरा षटक मार्गस्थ आहे. चेंडू भरपूर बाहेर आहे. इट्स अ वाईड.
वाईट बॉलचा इशारा आलाय पंचांचा पुन्हा एकदा. तिसरा चेंडू वाईट आतापर्यंत या षटकामध्ये स्वप्नील वीरचा. धावसंख्या 13. सर्व खेळाडू एकत्र चर्चा करतायत आणि पंचांचा निर्णय आले निश्चितच वाईट बॉल. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या, वेळ भरपूर जातो या मोमेंटला. नेक्स्ट मॅचमध्ये आपण बघितलं की टॉस कंप्लीट झालाय शुभम आणि प्रवीणमध्ये, आणि प्रवीणने नाणेफेक जिंकून प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतलाय पॅन्थर संघाच्या वतीने. सॉरी, पॅन्थर्स नाही, चॅलेंजर संघाच्या वतीने. धावसंख्या 13. नेक्स्ट बॉल फ्रॉम स्वप्नील वीर. समोर ऑन साइडला चांगला चेंडू, ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू लपेटला असं मी म्हणेन, पण फटका चांगला होता. डिक्रेशन बघितलं त्या ठिकाणी पंचांचा इशारा 2 धावेचा. डिरेक्शन थोडंसं चुकलं आणि चेंडू झाडाला जाऊन ब्रश होतोय. इट्स अ 2D. 15 ऑन बोर्ड, 15 लॉस ऑफ 1. 48 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. जर लवकर धावसंख्येचा पाठलाग केला तर नेट रन रेट सुधारेल. फुल टॉस आहे, क्या बात आहे. फक्त टायमिंग पुन्हा एकदा आणि या 2 धावा आहे चेंडूवर. इट्स अ 17 ऑन बोर्ड. जसं आपण काल बघितलं की गौरव आणि ओमकारमध्ये चांगली पार्टनरशिप झाली होती. मॅक्झिमम आपण जर फटके पण ऑन साईड जर बघितले तर ओमकारच्या बॅटमधून बघायला मिळाले होते, पण शेवटच्या टप्प्यावर ही जोडी असून सुद्धा आपण बघितलं की तो विजय संपादन करू शकले नव्हते. पण इथे मात्र एक नव्या उमेदीने, नव्या विचाराने आणि नवीन सुरुवात घेऊन ग्राउंडच्या मध्ये रॉयल संघ उतरलाय आणि समोर येते टायगर्स. 17. फक्त टायमिंग, समय साधना. धावसंख्या 19. थँक्यू अक्षय. धावसंख्या 19. फुल टॉस. पंचांकडे मागणी होती त्या ठिकाणी ओव्हर द वेसाठी, पण पंच आपल्या जागेवर तटस्थ आहेत. धवल टेलर. इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि रिव्ह्यू घेतलाय रिव्ह्यू बॅटिंग टीमने. चॅलेंज केलंय. युवराज भालेराव आपली जागा तिथे बसू, तिथे त्याच जागेवर बसून आहेत आणि बघायचं तिसरे पंच यावर काय निर्णय देतील. युवराज. चांगली फटकेबाजी सुरू आहे. ओमकार 100ली आपल्या संघासाठी बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगली लढत देतोय, चांगली फाईट देतोय. बघायचं या चेंडूवर धावा किती मिळतील. नो बॉल मिळणार का? नो जर आला तर अजूनही धाव इथे ॲड होईल. करंटली आपण बघतो धावसंख्या 19 आहे. आपण या शॉटवरच्या धावा अजून ॲड करणं बाकी आहे. 48चा पाठलाग सुरू आहे. सर्व आमच्या पुरस्कर्त्यांचे मनपूर्वक आभार. जसं आपण या स्पर्धेमध्ये उल्लेख करतोय, सामन्यावरच्या पुरस्कारासाठी जवळजवळ 6 पारितोषिक आहेत. ग्लोव्ज, ॲपडॉन गार्ड रावत स्पोर्ट्सच्या वतीने. त्यानंतर फ्युजन कॅरिट्यूडकडून 1000 रुपयाचं कूपन आहे जे आमच्याकडे ऑलरेडी ते आलेलं आहे. खास करून या कुमारवाडा प्रीमियर लीगसाठी त्यांनी ते डिझाईन केलेलं आहे. 1000 रुपीज कूपन. त्यानंतर 2 बॅट्स कव्हर आहेत. एक SCSचं बॅट कव्हर आहे, एक रिस्क अँड रिच भूषण नलगे यांच्याकडून एक बॅट कव्हर आणि एक चषक. असे एकूण 6 पारितोषिक एका सामन्यावरच्या पुरस्कारासाठी आहेत. आणि स्पर्धेमध्ये कुठलाही सामना म्हणजे स्पर्धेचा पहिला किंवा शेवट सामना असू दे, प्रत्येक सामन्यामध्ये आपलं एक पारितोषिक लागू असणार आहे. जर 3 चेंडू जर 3 षटकार कोणी बॅट्समनने मारले सलग आणि विकेट हॅट्रिक जर कंप्लीट केली तर ब्रँडेड ॲसिक्स शूजचे तुम्हाला शू दिले जातील, ते सुद्धा रावत स्पोर्ट्सच्या वतीने. त्यानंतर आपण बघतोय स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक रोख रुपये 66,666. द्वितीय पारितोषिक या स्पर्धेमध्ये 44,444 न्यू बिल्डर्स नरेश शेट यांच्याकडून. त्यानंतर तिसरा क्रमांकाचा पारितोषिक आहे रोख रुपये 22,222 बादल कन्स्ट्रक्शन गुलामबाई यांच्याकडून. नो बॉल. इट्स अ नो बॉल. रिव्ह्यू रिटेन. म्हणजेच काय तर 3 धावा आपण ऍड करूया. एक 2D आणि एक नो बॉल. चला नेक्स्ट बॉल फ्रीड असणार आहे. धावसंख्या 22. 2 टू गो. फ्री हिट बॉल. स्वप्नील वीर. ओ मिस टाइम आहे. समोर खेळायचा प्रयत्न होता आणि झेल तर पकडल्या पण फलंदाज बाद होऊ शकत नाहीये या ठिकाणी.
कारण फ्री हिट बॉल होता. फ्री हिटची संधी आपण आतापर्यंत या स्पर्धेमध्ये बघतो की कॅपिटलाइज झाली नाहीये. मोठे फटके आलेले नाहीत आतापर्यंत फ्री हिट बॉलवर. धावसंख्या थांबली ती 22 वर 22 धावा. हो क्या बात आहे. वेस्ट इंडिज क्रिकेटर्स आपण जर बघितले आता एकूण धावसंख्या आपण सांगितलं धावसंख्या 24 आहे. करंट रन रेट 12चा 24. 24 धावा धावफलकाला अजूनही 24 करायचे आहेत 24 चेंडूमध्ये. रन बॉल इक्वेशन 24 चेंडू 24 धावा 3 षटकांतर. पण ड्रिंक ब्रेक 3 षटकांतर. पण हे षटक 50-50 ओव्हर आहे. हे षटक 50-50 ओव्हर. पहिल्या इनिंगमध्ये आपण जेव्हा बघितलं की 50-50 ओव्हरचं चॅलेंज जेव्हा घेतलं होतं टायगर्सने फक्त 4च धावा ते करू शकले. त्यामुळे त्यांच्या 2 धावा मायनस झाल्या आणि फक्त त्यांना 2च धावा मिळाल्या. इथे बघायचं आहे इथे जे चॅलेंज आहे ते हृदय खांडकेच्या समोर तुम्हाला चॅलेंज घ्यायचं आहे या षटकात. शिवम स्ट्रायकिंग एंडला बॅटिंग करत असताना 1 डाऊन बॅट्समन 10च्या पलीकडे धावा बनवाव्या लागतील तर तुम्ही चॅलेंज ते स्वीकारलेलं जे आहे. चॅलेंज ऑन साईडला खूप चांगला फटका आणि 2D शॉट. जे चॅलेंज तुम्ही जो स्वीकार केला तुम्ही निश्चित सिद्ध करू शकता. कारण आपण जर बघितलं 10च्या पलीकडे धावा जर तुम्ही कुठल्या किंवा 10 किंवा 10च्या पलीकडे तरच तुम्हाला बेनिफिट आहे. अदरवाईज तुमचा लॉस आहे. सोप्या भाषेत सांगायचं जर हे सांगेन की 10च्या आतमध्ये जर धावा असतील 10च्या कमी जर धावा असतील तर तुमचा लॉस आहे. 10 किंवा 10च्या पलीकडे असतील तर तुमचा फायदा आहे. एकदम सोपी भाषा. धावसंख्या 26. हो क्या बात आहे. टायमिंग बघा या चेंडूवर. जागा बनवली निश्चित आपण बघतोय त्या चेंडूला त्याची जागा दाखवली आहे. कोशांकी क्षेत्र 2D शॉट. धावसंख्या 28. लवकरात लवकर मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न सुरू आहे जेणेकरून आपण बघू शकाल त्या ठिकाणी नेट रन रेट चांगला होईल सुधारित होईल. तो बॅटिंग टीमचा तो प्रयत्न सुरू आहे. पण बघायचं त्या ठिकाणी टायगर्स कुठपर्यंत या रॉयल संघाला ते रोखतायत. मागचे 2 चेंडू आले ते 4 धावा 50-50 ओव्हर. बॉल बॉय लक्षात ठेवा चेंडू बाहेर जाते ते लवकरात लवकर ग्राउंडच्या आतमध्ये येऊ द्या. ग्राउंडच्या बाहेरचे बॉल गेले समोर ते सुद्धा यायचे आणू द्या. समोर मारलाय झेलची संधी आणि फलंदाज बाद. एलिव्हेशन देऊ शकणे या फटक्याला आणि फलंदाज बाद होतोय. शिवम यादव बॅक टू डगआउट. अक्षय आपण सुद्धा रेडी राहायचे. विकेट पडली होती त्या ठिकाणी. फलंदाज बाद झाला. शिवम बॅक टू डगआउट. 2 चेंडूत 4 धावा आल्या होत्या. विनय आला. विनय नवीन फलंदाज विनय मयेकर. अजूनही 3 चेंडू षटकातले शिल्लक आहेत. 3 बॉल टू गो फ्रॉम दिस ओव्हर. हृदय खांडके आपल्या संघासाठी विकेट काढतोय. ही जोडी फोडतोय जी जमली होती शिवम आणि ओमकारची ती जोडी फोडली आहे. आणि अत्यंत अनुभवी फलंदाज ग्राउंडच्या आतमध्ये विनय मयेकर. शॉट ऑफ लेंथ होता. पुलचा फटका. अगेन 2D शॉट. एकूण धावसंख्या झाली ती 30. या षटकात झाले ते 6 धावा 4 चेंडूमध्ये. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. एक विकेट सुद्धा काढली आहे. चेंडू बघा ग्राउंडमध्येच असं मला असं वाटतं पार्कमध्येच आहे. लवकर लवकर पाठवून द्यायचं व्हॉलेंटियर्स नाही नसेल तर चेंडू द्या पंचांकडे जेणेकरून मॅच थांबणार नाही. चला व्हॉलेंटियर्स लवकरात लवकर चेंडू पाठवून द्या. घरी घेऊन जाऊ नका. आला चला बॉल आला. दोन चेंडू अजूनही शिल्लक आहे षटकामध्ये. बघायचं आहे चॅलेंज एक्सेप्ट करणार का त्या ठिकाणी. हो लेग स्टिकच्या बाहेर. थोडंसं आपण बघतो की त्या ठिकाणी लालच दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता विनयला. पण विनय आपण बघतो त्या ठिकाणी अनुभवी खेळाडू आहे. लेफ्ट केला चेंडू लेग स्टिकच्या बाहेर. वाईड बॉल. आतापर्यंत या षटकात हृदयने धावा खर्च केले त्या 7. एक विकेट सुद्धा काढली आहे. धावसंख्या अंकी झाली ती 31. 31. 48चं लक्ष आहे. 2 चेंडू अजूनही शिल्लक. हो इथे मात्र कमबॅक. हे कमबॅक आहे.
इनसाइड एज आणि चेंडू थेट विकेट किपरकडे. डॉट बॉल. वाईट बॉल टाकला होता, सेटअप केला होता नुसता. पुढचा चेंडू मात्र आपण सरप्राईज केलं विनयला. आतापर्यंत या षटकात आले ते 7 धावा 5 चेंडूमध्ये. एक चेंडू शिल्लक आहे अजूनही. 10 धावा केल्या तरच 5 धावा प्लस मिळतील तुम्हाला. इथे 3 धावा अजूनही हरायच्या आहेत 10 साठी. ओ या ठिकाणी 2च धावा मिळतील या चेंडूवर. म्हणजेच काय तर 9 धावा आल्यात त्या या षटकामध्ये आणि 9 धावा असतील तुम्हाला मिळतील तर फक्त 4च. 5 धावा मायनस झाल्यात आता टोटल स्कोअरमधून. 50-50 ओव्हर 50-50 चॅलेंज. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि मला आता अजीम सांगतील एकूण धावसंख्येची झाली आहे 24+4 28 28. धावसंख्या 28 धावा धावफलकावर आहे. जसं मी उल्लेख केला की 50-50 ओव्हर. जसं आपण काल सुद्धा उल्लेख केला होता की जर तुम्ही 10च्या खाली जर धावा अंकित करताय तुमच्याकडे थोडासा लॉस आहे. कारण अर्ध्या म्हणजे 50% धावा तिथे मायनस होणार, कमी होणार. धावसंख्या 28 धावा धावफलकावर 28. 18 चेंडू शिल्लक आहेत. 20 धाब्यांची गरज आहे. बॉलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज होते किरण इंदलकर. 18 चेंडू 20. किरण इंदलकर बॉलिंग मार्कवर. षटक क्रमांक 4. चला सामना सुरू करा. 12-14 सामना सुरू झाला होता. आपण त्यात बघतो एक वाजून 10 मिनिटं होतात घड्याळामध्ये. म्हणजे आपण बरेच लेट आहोत. अजून 3 षटकं बाकी आहेत. मॅच सुरू करा. किरणचा लेग ब्रेक पिकअप शॉट डिक्लेअर झोन 2D. लेग ब्रेक बॉल होता आणि चांगला पिकअप शॉट आपण बघतो ऑनसाइडला एक्झिक्यूट केलाय 2D मध्ये. या 2 धावेची मदत धावसंख्या 30 धावा धावफलकावर. आता चेंडू शिल्लक आहे ते 17 आणि करायचे ते 18 धावा. 17 चेंडू 18. 17 बॉल अँड 18 टू विन. दुर्गादेवीचं हे मैदान आणि त्या ठिकाणी बघतो की चक्रीवादळ ग्राउंडच्या आतमध्ये भरपूर वेगाने वारा वाहतोय, माती सुद्धा उडते आणि त्यामुळे डिफिकल्टी होत असतात फिल्डर्सला, खेळाडूंना, बॅट्समनला, बॉलरला खेळत असताना. चेंडू शिल्लक आहे 17. किरण इंदलकर जो षटक क्रमांक 4 घेऊन आलाय. समोर असतो या संघाचा संघनायक ओमकार. हो हो हो, क्या बात आहे. जागा बनवली आणि फटका एक्झिक्यूट केला स्क्वेअर लेग मध्ये. ज्या आपण बघतो की त्या ठिकाणी फुटवर ज्याप्रमाणे दाखवते ओमकार, वेस्ट इंडिजच्या 2 दिग्गज आणि महान फलंदाजांची आठवण होते. ब्रायन लारा आणि शिवनारायण चंद्रपॉल. जेव्हा ते क्रीजच्या आतमध्ये ज्याप्रमाणे ते फुटर दाखवायचे, मागे पुढे यायचे, पुढे मागे यायचे, जागा बनवायचे, नंतर फटके एक्झिक्यूट करायचे, अशी आठवण झाली ओमकारची फलंदाजी बघून किंवा त्याचा स्टान्स बघून. यावर्षी काहीतरी नवीन इम्प्रूव्हमेंट केली आहे, इम्प्रूव्हाइज केलं स्वतःला ओमकारने या स्टान्समध्ये, या फुटवर्कमध्ये. 32 धावा. पुढचा चेंडू किरणचा. धावसंख्या 32. नेक्स्ट बॉल उजव्या त्याने ओव्हर द विकेट. लेग ब्रेक बॉल. खूप बाहेर टाकलाय चेंडू. ऑप्शनच्या खूपच बाहेर आहे आणि पंचांचा इशारा वाईड बॉल. आदित्य शर्मा बघा, त्यांची पोझिशन खूप चांगली आहे. ते बरोबर बाहेर येतात, जागा बनवतात, नंतर आमच्या अजीमला इशारा करतात वाईड बॉल आहे. प्रत्येकाची एक वेगळी शैली असते. जशी धवलची वेगळी शैली आहे, आदित्यची वेगळी शैली आहे, युवराजची वेगळी शैली आहे. धावसंख्या 33. ओ क्या बात है. अप्रतिम स्वाईप शॉट. बॅटचा फ्लो खूप काही सांगून गेलाय. कंट्रोल शॉट बघायला मिळतोय. 2D शॉट. कित्येक आता त्याच्या जे समर्थक आहेत, सपोर्टर आहेत, त्याचा जो फॅन फॉलोअर आहे,
त्या सगळ्यांना माहिती आहे की का याला फायटर जेट म्हटलं जातं. ही इज अ फायटर. दोन्ही बंधू ग्राउंडच्या आतमध्ये आपल्या संघासाठी जबाबदारी पार पाडत असताना ओमकार आणि विनय. फुल टॉस. अजिबात आक्रमण केलं नाही, फक्त फ्लिक केलंय. टायमिंग बघा, जिथे मात्र गरज आहे तिथे मात्र आक्रमण करेनच, पण इथे मात्र फ्लिकचा फटका. आणि हा टूडी धावसंख्या 37. 11ची अजूनही गरज आहे. 11 स्टील रिक्वायर. 11ची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. आणि प्रयत्न तोच चालेल की प्रत्येक बॉलवर टूडी जर 11ची गरज आहे. 2 टू गो. 14 चेंडू आणि 11ची गरज. हो हो, क्या बात आहे. इम्प्रुव्हायझेशन. फटका बघा, ऑप्शनचा बाहेरचा चेंडू अक्षरशः लपेटला त्याला. SCS, थँक्यू सो मच अजिंक्य बेलोसे फॉर बॅट कव्हर. जसं आपण उल्लेख केला की आपण स्पर्धेमध्ये प्रत्येक मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचसाठी 2 बॅट कव्हर आपण देत आहोत. आणि त्यामध्ये SCSचं बॅट कव्हर जे अजिंक्य बेलोसे यांच्याकडून आहे ते मात्र आलेलं आहे. त्याबद्दल अजिंक्यचे आभार. हो हो हो, किती पुढे चेंडू होतं बघा. तिथून मात्र तो चेंडू आपण बघतोय त्या ठिकाणी एक्झिक्यूट केला वाईडिश मिडॉनला. आणि 2D शॉट. रिस्क अँड रिच. भूषण नलगे हे एक बॅट कव्हरचे स्पॉन्सर आहेत आणि एकाला SCS आणि ओनर स्पॉन्सर आहेत ते म्हणजेच अजिंक्य बेलोसे. चला, जय आणि प्रवीण धनावडे जे पहिल्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच होते त्या दोघांनी आपले बॅट कव्हर्स घेऊन जा. आणि चॉईस आहे तुमच्याकडे. या मिलिटरी रेड. उदयजी खडबे यांना विनंती करेन की आपल्या शुभस्य आपण बॅट कव्हर द्यायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण मॅच संपल्यावर आपण देऊया सामनावीर देत असताना. ओके, नारायण मोरे एक देतील आणि निश्चित या ठिकाणी उदयजी खडबे एक देतील कव्हर. फुल टॉस होता, समोर खेळू शकले नाहीये. रोहन वाडकर बॉलिंग मार्कवर. धावसंख्या 41. फक्त 7 धावींची आवश्यकता आहे. जस्ट 7 टू विन. स्ट्राईक एंडला विन आहे. हो, हा चेंडू बघा ऑप्शनच्या बाहेर. वाईट बॉल. पंचांचा इशारा वाईट आणि हा रिव्ह्यू ताबडतोब घेण्यात आलेला आहे. फिल्डिंग टीमने घेतला DRS. तर बघूया तिसरे पंचावर काय निर्णय देतील. वाईटसाठी हा चॅलेंज केला गेला कारण वाईट आपण बघितलं त्या ठिकाणी पंचाने दिलाय वाईट, पण या त्यांच्या डिसिजनला चॅलेंज केलेलं आहे टायगर्सने. पहिल्या विजयाच्या शोधामध्ये दोन्ही संघ तर आहेतच, पण सध्या पारडं खूप जड आहे ते रॉयल संघाचं. बघतोय स्पर्धेत जसं मी उल्लेख केला की पहिल्यांदाच 2 आपल्याला संघमालक बघायला मिळतात. त्यापैकी आपण बघतो की रॉयल्सचे जे संघमालक आहेत ते ओमकार कटककर आणि त्यांच्या आपण वडील आपण बघतोय जगदीश कटककर यांचं इथे आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत आहे जगदीश कटककर. इट्स अ वाईड. रिव्ह्यू लॉस्ट. ओमकार नावाचे भरपूर नाव आहे, भरपूर प्लेयर्स इथे आहेत, भरपूर ओनर सुद्धा आहेत.
ओमकार कोकाटे, ओमकार मयेकर आहे, ओमकार मोरे आहे. किती ओमकार आहेत आपल्या ओमकाराकडे? भरपूर आहेत. हां, ओमकार क्या बात आहे. बेलोशे मला म्हणते की ओमकार प्रीमियर लीग सुद्धा होऊ शकते. मग जसं मागे मी उल्लेख केला होती की चौरसिया प्रीमियर लीग सुद्धा होऊ शकते या ग्राउंडवर. एवढे चौरसिया आपण या ठिकाणी बघतोय. फुल टॉस आहे, ऑन ड्राईव्ह केला आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, चेंडू कव्हर करून दे. एकदा तिथे कंप्लीट आहे चेंडूवर. गुड रनिंग. ओमकार कट्टकर यांचे वडील जगदीश कट्टकर यांचे आगमन झाले. मनपूर्वक स्वागत आहे त्यांचं. सुस्वागतम. धावसंख्या झाली धावफलक 43. 5 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी रॉयल्सला. 5 runs to win. ओह क्या बात है. ट्रेडमार्क शॉट, सिग्नेचर स्ट्रोक. फटका जसा मारला तसा काही त्या ठिकाणी पोझिशन घेतली, जणू काही आमचे फोटोग्राफर चैतन्य सोलंकी फोटो काढतात की काय, अशी पोज दिली होती ओमकारने. आणि चैतन्य सोलंकी याचं सुद्धा आगमन झालंय. व्हेरी गुड आफ्टरनून चैतन्य सोलंकी, आमचे जे ऑफिशियल फोटोग्राफर आहेत स्पर्धेमध्ये. रोहन वाडकर नेक्स्ट बॉल. चांगला चेंडू होता, सन्मान दिला चेंडूला. बॉटम हँडचा वापर. धावसंख्या 45. अवघ्या 3 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. आणि बघायचं आता मात्र सामना कुठल्या या षटकात समाप्त होतोय की जातोय फायनल ओव्हरमध्ये. टू गो फ्रॉम दिस ओव्हर. हो क्या बात आहे. झेलची संधी आणि फलंदाज बाद. विकेट टेकन अँड विकेट गॉन. ओमकार बॅक टू डगआउट. कमोन अक्षय. चिन्मय लांजेकर न्यू बॅट्समन. चिन्मय लांजेकर. पुढचा चेंडू रोहनचा. खोदून काढलाय, चांगला टायमिंग केलाय चेंडूवर. 2D शॉट. स्कोर इज लेवल, स्कोर इज इक्वल. फक्त एका धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. जस्ट 1 to win. चला पॅन्थर आणि चॅलेंजर रेडी राहायचं आपण आणि मॅच लगेच सुरू करायची आहे. या मॅचला बरोबर 1 तास आणि 10 मिनिटं एवढा वेळ गेलेला आहे. 1 षटक अजूनही बाकी आहे. त्यामुळे नेक्स्ट मॅच जरा लवकर सुरू करा, लगेच सुरू करा. दोन्ही टीमच्या कॅप्टनला सूचना आहे, शुभम तळदेवकर आणि प्रवीण धनावडे. प्रवीणने नाणेफेक जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतलाय चॅलेंजर संघाच्या वतीने आणि पॅन्थरला इन्व्हाइट केलंय ते गोलंदाजीला. जस्ट 1 to win. एका धावेची फक्त गरज आहे सामना जिंकण्यासाठी. आणि स्वप्नील वीर गोलंदाजीसाठी स्वप्नील वीर येतोय. निर्णायक षटक. फ्लिक आणि 2D. 2 धावा आपण ऍड करूया स्कोर कार्डवर. सामना संपलाय, मॅच फिनिश. आणि सामन्यात जिंकलाय पहिला विजय 2 मॅच मध्ये, तो म्हणजे टीम रॉयल्सचा. हार्डलक टीम टायगर्स. आणि सामना विजयी ठरलाय. मॅन ऑफ द मॅच गोज टू ओमकार मयेकर. 1 षटक 7 धावा, विकेट नाहीये. आणि 16 चेंडू 26 धावांची खेळी करणारा ओमकार मयेकर ठरलाय मॅन ऑफ द मॅच. सामनावीर ठरलाय ओमकार मयेकर. तसा आपण उल्लेख केला स्पर्धेमध्ये ग्लोव्ज आहेत, ॲपडॉन गार्ड आहे रावत स्पोर्ट्सच्या वतीने. त्यानंतर SCS अजिंक्य बेलोसे यांच्याकडून एक बॅट कव्हर, रिस्क अँड रिच यांच्याकडून म्हणजे भूषण नलगे यांच्याकडून एक बॅट कव्हर आहे.
एक चषक आहे. असं भरपूर सारं पारितोषिक आहे ते म्हणजे स्मारक मॅचसाठी सामनावीर.